नमस्कार मंडळी. आज जी मी रेसिपी बनवली आहे ती म्हणजे खस्ता समोसा. अगदी बाजारासारखा आपल्याला घरच्या घरी बनवता येतो आणि एकदम टेस्टी क्रंची असा लागतो. बाहेरचं खायचं म्हटलं म्हणजे आपण विचार करतो ते ऑइली असेल, ऑइली खाल्ल्याने आपल्याला खोकला येईल, तब्येत बिघडेल. तर मग टेन्शन घेऊ नका, आपण घरच्या घरी समोसे बनवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता काय करायचं आहे, कुकरमध्ये पाणी घालून पाणी तापल्यानंतर इथे मी 4 बटाटे उकडायला घेते. 4 बटाट्यामध्ये आपल्याला पुरेसे होते. 9 ते 10 समोसे आपले रेडी होतात. बटाटे शिजत आहेत तोपर्यंत भाजीमधली जो मसाला असतो तो मसाला आपण तयार करून घेऊया. इथे मी शोप घेतलेली. शोप आपल्याला मस्त अशी लालसर होईपर्यंत भाजायची. त्यानंतर धणा आहे, धणा भाजायचा आहे. धण्यानंतर जिरं पण भाजायचं आहे. हे सगळं भाजून घ्यायचं आहे. आणि आता जो बटाटा आपण शिजत घातला होता तो तयार झालेला आहे, शिजून नरम असा झालेला आहे. बटाटा जास्त आपल्याला शिजवायचा नाही आहे, नाहीतर मग आपण भाजी तयार करू त्यावेळेस एकदम गरगटा असा तयार होतो. आता जो मसाला आपण भाजलेला होता तो खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया. बटाटा शिजल्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि एका मॅशरच्या साहाय्याने आपल्याला ते मॅश करून घ्यायचे आहेत. सगळे बटाटे मी आता मॅश करून घेते. बारीक असे मॅश करायचे जेणेकरून तुकडे राहणार नाहीत व्यवस्थित. आता इकडे पॅनमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये अद्रक आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे, लसूण घालायचा नाही. अद्रक मिरचीचा ठेचा घातल्यानंतर आपण जो बारीक टाकलेला मसाला होता तो मसाला घालायचा आहे. त्यामध्ये थोडा गरम मसाला घालायचा आहे आणि मॅश केलेला बटाटा घालायचा आहे. बटाटा घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. चाळल्यानंतर मी उकडलेले फ्रोझन वटाणे मी घेतलेले आहेत. वटाणे घातल्यानंतर वटाणे मिक्स करायचे चांगले आणि आमचूर पावडर मेन आहे. आमचूर पावडर आणि चाट मसाला ह्यामध्ये विसरायचा नाही, तो टाकायचा. ह्याने चविष्ट येते. बारीक कापलेली कोथिंबीर तीही टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालते. आपली भाजी आहे ती तयार होते. एकदम खमंग चविष्ट असा या भाजीचा वास येतोय. तयार आहे आपली सारणाची भाजी. आता काय करायचं आहे, आपल्याला समोशाचं बाहेरचं जे कोटिंग आहे ते तयार करून घ्यायचं आहे. यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता ओवा घालते, तोही चोरून. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2-3 चमचे तेल घालायचे आहे. तेल टाकायला कंजूसी करायची नाही. तेलाचं मोहन देऊन आपण हा जो समोसा आहे तो आपला खस्ता होतो. हातामध्ये गोळा तयार झाला की समजायचा की तेल आपल्याला पुरेसं झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कडक असं पीठ भिजायचं आहे. मऊ पीठ भिजायचं नाही. मऊ पीठ भिजलं की आपण ज्यावेळेस सारण भरतो त्यावेळेस ते सारण बाहेर निघतं, समोसा फुटतो, त्यामध्ये तेल जातं आणि समोसा आपला क्रंची होत नाही. पीठ भिजल्यानंतर लाटा तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यातनं एक लाटी मी लाटून घेते. एकदम पोळीसारखी लांब अशी लाटायची आहे. लांब लाटल्यानंतर त्याला चाकूच्या साहाय्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे त्रिकोण आकार आपल्याला देता येतो. आता एका त्रिकोण आकार आपल्याला द्यायचा आहे, चांगला तो दुमडायचा आहे. जी पट्टी आपण दुमडतो आहे बारीक अशी पारी लाटल्यानंतर ती पट्टी आपल्याला दुमडायची, तिला पाणी लावून फिल करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. जी आपण भाजी तयार केली होती ना ती भाजी यामध्ये घालायची आहे. भाजी तुम्हाला जेवढी जमेल तेवढी तुम्ही भरू शकता. आणि आजूबाजूला जे होतं त्याला पाणी लावायचं आहे. पाणी लावून हे पूर्ण फिल करायचं आहे. असा आपला समोसा तयार होत आहे. समोसा तयार झाल्यानंतर त्याला आपल्याला जो आपण समोसे तयार करतो आहे ते झाकून ठेवायचे जेणेकरून ते कोरडे होणार नाही. आता इकडे मी तेल तापवायला गॅस लो ठेवायचा आहे. जास्त गरम नाही होऊ द्यायचं आहे तेल. एकदम लो मंद आचेवर आपल्याला समोसे तळायचे जोपर्यंत त्यांचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत. उकळत्या तेलामध्ये समोसे सोडले तर ते वरून बळतात, मध्ये कच्चे असतात आणि ती क्रंची होत नाही. तयार आहेत आपले खस्ता समोसे. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आहे. खस्ता समोसे रेसिपी.